तर अहमदाबादच्या विमान अपघातामध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचाही मृत्यू झालाय। ती 26 वर्षांची होती। रोशनी एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती। डोंबिवलीच्या ईस्ट इंडिया मांडवी बंगला परिसरातली ती रहिवासी होती। अहमदाबाद इथे जी दुर्दैवी घटना विमान दुर्घटना घडली, त्या विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवली इथे राहणारी रोशनी सोनघरे ही देखील क्रू मेंबरमध्ये होती। आपल्याबरोबर रोशनीच्या बाजूला राहणारे म्हणजे शेजारी आहेत। काकी, कुठे राहायची रोशनी? तुमच्या तिथे राहायची? ए विंग मध्ये, ग्राउंड फ्लोअरला। ए विंग मध्ये आम्ही, बी विंग मध्ये मी फर्स्ट फ्लोअरला राहते। पण माझ्या किचनच्या खिडकीतून त्यांचं घर दिसते ना, म्हणजे असं समोर दिसलं का खाली ते राहायचे। तुमचा असा बोलण्याचा रोशनी बरोबर का संबंध? कारण का माहितीये का, मी सर्व्हिसला जाणार आहे, घरी माझ्या सासूबाई आणि नातू आहे राज, तर त्यामुळे त्यांनी बघितलं असेल। आता मी कामाला जाणार आहे, सकाळी 12 वाजता मी निघून जाते कामावरती, त्यामुळे आणि काल मी तिथे ह्याला गेले होते ना, पलसदरीला गेले होते मठामध्ये। रात्री आल्यावरती आम्हाला कळलं बिल्डिंगमध्ये सगळ्यांना का असं असं झालं म्हणून। खूप म्हणजे वाईट वाटलं असं। बिल्डिंगमध्ये ज्यावेळी कळलं सगळ्या लोकांना, काय प्रतिक्रिया होती लोकांची? त्यांनी लगेच आमच्या ह्याच्यामध्ये टाकलं ना, व्हॉट्सअप ग्रुपवरती तिचं हे टाकलं, आणि रात्री सगळेजण तिच्या आईला भेटायला गेले होते रात्री। आता आम्ही पण सगळ्या लेडीज जाणार आहोत तिच्या आईवडिलांना भेटायला। या संपूर्ण दुर्घटनेच्या संदर्भामध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की खूप वाईट घटना घडलेली आहे, असं व्हायला नको होतं। कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, डोंबिवली।